कसं बघतो आणि सांगतो ऐका. ह्या डोंगराला आपण भरपूर वर्षापासून शिखर म्हणून समजत होतो, पण हा शिखर नसून आम्हाला एका आजोबांकडून माहिती भेटली की हा शिफर आहे, शिफर. तर त्यांनी दिलेली माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल आणि शेअर करेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेणाला तुझे उन्ही कोण ग्रामस्थ मंडळ एखाद्या नाला पण सवनाचा बोलला जाते तर मान्य करून घे. ढोरा बुडा म्हणा कामधंदा सर्व ते इंडियन पीठात पाठवून सादर हर हर महादेव. आता इतिहासामध्ये लिखाण हे गेलेला त्याच्यामध्ये हा तिसरीच्या का दुसरीच्या धारेमध्ये याचा लिखाण केलं त्या कविता ह्याच्यात हा त्याची हा काय शिखर ना, हा? शिखर ना, शिपर शिपर टॉक काय, शिपर टॉक आहे. आता आपण शिखर बोलतो ना तर खऱ्यामध्ये शिवाजी आले तेव्हा शिपर टॉक इथला शिपार रायगड. हा, आता आम्हाला काय नवीन पुरत आम्हाला काय एवढं माहिती नाही इथली गोष्ट म्हणजे काय आहे ती. आमचा आजोबा बिजोबा होऊन गेला ना हा. अशी एखाद्या माहिती पण आता आमचा शिंद्यांचा 26-27 घर आहे पण कुणाला यातल्या देवाची माहिती नाही. मीच सगळ्याला सगळी तरुण मुलं ना आणि आता वरिष्ठ मीच आहे. आता माझं वय झालं 75. 152चा जन्म आहे माझा. वय झालं 75. तो चांगला झाला. काय अशा गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. गेले तरी दुसरी आता कधी जाणार खाली? संध्याकाळी 6 वाजता सगळा 8वी चांगला पसरली लावणीला काय? हो नांगोर झाला लागतो ना. मुलगा माझा मुंबईला असतो ना. हा, आता 4 वाजता लावणी झाली काय येणार मग मला आम्ही घरी मग दिवाळी झाल्यावरती डायरेक्ट जेवण नाही तर वरती बनवतात. माहिती सांगा, पहिले तुमचं नाव सांगा आम्हाला. हिपत मालजी शिंदे. हा, तर या जागेबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा. हे शिवाजी राज्यातलं जागा. इथं शिवाजी प्रथम पहिले इथं उतरले. इथून शिपारत रायगडला मार. इथं जागा डोंगर कमी पडला म्हणून इथनं शिपारत रायगड ह्याला शिपर टॉक आणि त्या रायगड हा शिपार. इथे शंकराची पेंडी सर्व होती. ते गुप्त ज्यावेळेला शिवाजी हे झालं त्यावेळेला गुप्त रूप झाले. नंतर आम्ही ग्रामस्थानी सर्व जमत. ओके. हो बाबा, प्रॉपर तुम्ही इथेच आहात काय? हा जागाच आमचा. जागा तुमचा आहे काय? ते खालपर्यंत गेलं. मी इथंच असतो राहणार. ते राहणार असता. फक्त 2-3 महिने घरी नाही तर राहणारच दिसा राहते. बाबांनी आपल्याला मस्त माहिती दिली बाबा. खरोखर मस्त तुमचा आभार आहोत आम्ही. ही आमची मंडळी सर्व आता इथं बसलेली आहे. कोण फोटो काढतोय तर कोण व्हिडिओ काढतोय बघा. आणि तुम्हाला खालचा नजारा दाखवतो. खाली बघा किती माणसं आहेत. ती माणसं म्हणण्यापेक्षा पोरं किती आहेत ती बघा. खाली किती मजा आहे. आता आपण खाली जाणारच आहोत थोड्या वेळाने, तर तुम्हाला दाखवेल खालची मजा किती आहे ती. मित्रांनो, आमच्याकडे मैदानं नसतात तर आमच्या इथे डोंगरावरती असे माल असतात. माल आणि हे माल पूर्ण बघा पोरांनी भरलेले आहेत. कोणी क्रिकेट खेळतोय, कोणी कबड्डी खेळतोय, कोणी उड्या मारतोय. अशी मजा असते. ते बघा ते म्हणतात तिकडे चालू केली बघ, चालू केली. लहान लहान मुले एकदम जबरदस्त मजा करतात पाण्यामध्ये. तू पण येतोस? ये तू पण येत. कुठे गेला? ये. जबरदस्त एकदम. मारुडे जबरदस्त. हा जबरदस्त. ही खरंय मजा असते मातीतली. लाल मजा तरार, लाल खेळ कबड्डी. सर्व मुले खो खो खेळतात. आणि आता खो खो खेळत असताना आम्हाला आमचे लहानपणचे दिवस आठवलेत. ही खरी मजा आहे गावची. पाऊस आलाय आणि मी आणि भाऊजी दोघेजण पावसाचा आनंद घेतो छत्रीमधून.
आता हळूहळू परतीचा प्रवास चालू झाला आहे आमचा. झाला आम्ही आता शिखर फिरून. तर चला. तर आमचा आता प्लॅनिंग चालला आहे की कुठं खायचा डब्बा आणि निघायचं नाही जायचं कुठून कुठे. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आम्ही चाललो रिटर्न. येताना रस्ता काटेकुट्याचा होता आणि जाताना आता काल्या फुलांचा भेटतोय काय तो आता पाहूया, समजेलच उतरताना. काय आहे रताला आहे काहीतरी आहे वाटतं अजून. काय बघ वडा आहे त्यात. अयो, 2 आणले आणून नाही 4 होते. या माहिती घे घे आता घे. जास्त बोललो. तुझा उपवास आहे ना. कॅमेरा लागला आहे आणि स्क्रीन बघतो कुठं. आपला चिवटा पडत ना आपल्या त्याने उपादान मुकट टाकते करून काय नाही मला दिसतंय. व्हिडिओ रेकॉर्डिंग होते बोलते होते. चटणी एक नंबर आणले. चटणी मला चव लागते बाकी कुठली चटणी दाखवा. लाल आता पाऊस पण जबरदस्त आहे, वारा पण सोसाट्याचा आहे आणि आमची छत्री उडवते वारा. आणि ते सर्व आमची मंडळी भिजत चालली आहे. आता पाऊस आलाय जोराचा आणि वारा पण आहे सोसाट्याचा. तर आता भिजल्याशिवाय पर्याय नाही बहुतेक. आमच्याकडे काय काय आयडिया करतात पावसाळ्यावरती. कोणी साव्याचं पान घेतोय तर कोणी फलसाचं पान घेतोय. समस्या आहे रे पावसामुळे. आता यांना भरपूर मजा येते पावसात भिजायला. फक्त आमचे भाऊजीच एकटे हुशार आहेत, त्यांनी रेनकोट आणलाय. तेच आहे. आता आम्ही रस्ता चुकलोय. येताना चांगल्या वाटेने आलो आणि जाताना चांगली वाट त्यापेक्षा चांगली वाट शोधत आणि मग वाट लागली. आणि इथं खाली बघा उतरायचा चान्स नाही. वाट आहे त्याला. इथं वाटा म्हणतात आणि वाट लागायची पाली आली. अर्धा फिरतेवर रस्ताच भेट नाही. आता रस्ता चुकला आमचा आणि आम्ही चुकीच्या रस्त्याने उतरतोय. तर बघू आता खाली जाऊन कुठं बाहेर पडू ते. रानात फिरायला असं होतं. हे बघा एक बोट हातात आणि एक फूट पायात. तर मित्रांनो इथं आम्ही खाली उतरलो आहोत. तुम्ही पाहू शकता रानात यायचे 2 फायदे असतात, एक बोट हातात आणि एक बूट पायात. छोटे छोटे